Hello students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to see the new chapter, that is ratio and proportion. This is the fourth chapter of maths part 1. आता बघा रेशो म्हणजेच गुणोत्तर आणि प्रोपोर्शन म्हणजे प्रमाण. मग रेशो म्हणजे काय? समजा याचं एक एक्झाम्पल त्यांनी पुस्तकात दिलंय की शिरा तयार करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला रवा लागतो, साखर लागते, तूप लागतं. मग हे काहीतरी प्रमाण ठरलेले ना. मग हे जे प्रमाण ठरलं असेल, समजा रवा जास्त म्हणजे रवा आणि साखर, रवा ॲज टू शुगर, मग याचं प्रमाण समजा 2:1 म्हणजे जर समजा 2 वाटी रवा घेतला तर 1 वाटी शुगर घेणार. किंवा हेच आपण चहा करताना पण लक्षात ठेवतो, हेच आपण अनेक गोष्टी करताना लक्षात ठेवतो. मग यालाच आपण काय म्हणतोय, काय प्रमाण आहे नेमकं, यांचं गुणोत्तर काय आहे. किंवा याला भागाकार ज्यावेळेस आपण करतो, दोन संख्यांचा भागाकार, रेशो 3/2 हा रेशो आला त्यांचा. किंवा यालाच आपण लिहिताना असं लिहितो 3:4. म्हणजे अशा पद्धतीने आपले हे एक्झाम्पल आपण मागच्या वर्षी शिकलेलं आहे. 8वीमध्ये आपल्याला याचं माहीत आहे. आता आपल्याला याचा पुढचा भाग बघायचा आहे की याच्यामध्ये जे रेशो दिलेले असतात, ज्यावेळेस आपण रेशो काढतो, समजा आपल्याला जर रेशो काढायचा असेल तर त्याच्या प्रॉपर्टीज काय काय आहे ते बघू आपण. मग प्रॉपर्टीज ऑफ रेशो, गुणोत्तराच्या काय प्रॉपर्टीज आहेत तर बघा, पहिली प्रॉपर्टी काय आहे ते समजून घ्या. पहिलं आहे रेशो ऑफ नंबर्स A and B. समजा दोन नंबर आपल्याला दिले A and B इज रिटन ॲज, त्यांचा रेशो लिहायचा असेल तर आपण कसं लिहू शकतो, A:B और A/B. रेशो लिहायचा असेल दोन पद्धतीने लिहिता येतो. एक लिहिणार A:B किंवा A/B. आता याच्यामध्ये जो न्यूमरेटरला असेल किंवा एक नंबरला असेल तो A आहे आणि Aला म्हटलं जातं प्रेडिसर त्याला किंवा त्याच्या शॉर्टकटमध्ये ही फर्स्ट टर्म असते, ती काय असते, फर्स्ट टर्म असते. आणि सेकंड जो आहे, जो सेकंड टर्म बी जी आहे, बी ही हे सेकंड टर्म आहे आणि तिला म्हटलं जातं सक्सेसर. याच्यात आपण म्हणणार सेकंड टर्म, याला आपण काय म्हणणार, सेकंड. ही झाली पहिली प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी बघा, इन द रेशो जेव्हा आपण रेशो काढतो त्यावेळेस रेशो ऑफ टू नंबर्स इफ द सेकंड टर्म इज 100, जर दुसरी टर्म जी आहे ती जर 100 असेल देन it is known as percentage. म्हणजे काय, याचा अर्थ एकदा समजून घ्या. समजा आपण असं केलं 3/100 केला तर सेकंड टर्म 100 आली, तर याचाच अर्थ झाला 3%. याचा अर्थ झाला 3%, म्हणजे 100 पैकी 3, त्याला आपण शेकडा प्रमाण म्हणतो. तर हे ह्याला 3%. नंतर थर्ड प्रॉपर्टी काय बघा, द रेशो रिमेन्स अनचेंज if its terms are multiplied or divided by non-zero numbers. याचा अर्थ काय तो समजून घ्या. समजा आपल्याला रेशो दिलाय 3:4. ओके, याला आपण एका संख्येने मल्टिपल केलं, म्हणजे समजा आपण हे लिहिलं, याला मल्टिपल आपण
5 केला आणि इथे पण 5 केला तर येणारी व्हॅल्यू काय येणार आहे 15/20. तर तो जो रेशो असतो 3:4 याला सिम्प्लिफाय केलं तर परत तो 3/4च येणार आहे किंवा 3:4च येणार आहे. म्हणजेच मल्टिपल केल्यानंतर सेम नॉन झिरो नंबरने जर मल्टिपल केलं तर त्याच्या व्हॅल्यूमध्ये काहीही फरक पडत नाही. तेवढ्या पटीमध्ये ते वाढत जाईल. फक्त 5 पटीने वाढला हा पण 5 पटीने वाढला, 5 टाइम्स इन्क्रीज. तसंच डिव्हाइड केलं तरी तेच होणार आहे. यात अजून 2 प्रॉपर्टीज राहिल्या आहेत. इथे व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित लिहून घ्या. चार नंबरची प्रॉपर्टी काय बघा त्याची. 4 नंबर, द क्वांटिटीज taken in the ratio must be expressed in the same unit. तर जे रेशो आपण घेणार आहोत त्या 2 क्वांटिटी सेम युनिटमध्ये पाहिजे. म्हणजे काय बघा, आपल्याला जर दिले 2 kg आणि याचा रेशो काढायचा आहे 200 ग्रॅम, तर याचा युनिट किलोग्रॅम आहे, याचा ग्रॅम आहे. अशा वेळेस आपण रेशो नाही काढू शकत. याला आपण असं नाही म्हणणार की 2/200 इज इक्वल टू 1/100, असं नाही होऊ शकत. त्यासाठी आपल्याला या किलोग्रॅमचे ग्रॅम करून घ्यावे लागतील किंवा ग्रॅमचे किलोग्रॅम करावे लागतील. मग इथे रेशो काढायचा असेल तर आपण ह्या 2 kgचे काय करणार, ग्रॅम करणार. म्हणजे 1 kgचे 1000 ग्रॅम, म्हणजे हे किती झाले 2000 ग्रॅम. हे किती झाले 2000 ग्रॅम आणि मग 200 ग्रॅम. मग रेशो आपल्याला काढता येईल. दोन्ही पण ग्रॅम आहेत तर काय होईल 2000 ग्रॅम अपॉन 200 ग्रॅम. मग ग्रॅम इथं काहीच चिन्ह नसतं, म्हणजे मल्टिप्लायचं चिन्ह असतं. मग हा ग्रॅम आणि ग्रॅम कॅन्सल झाला. नंतर 1 नंतर 20/2 म्हणजे 2 1 जा 2, 2 10 जा 20. म्हणजेच हा रेशो आला आपला 10:1. हा रेशो काय आला 10:1. या पद्धतीने आपण रेशो काढू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला त्या दोन्ही क्वांटिटी सेम युनिटमध्ये दिलेल्या पाहिजे. नंतर आता इथे आपण पाहिलं की याचं युनिट ग्रॅम होतं, याचं ग्रॅम झालं, म्हणजे हे निघून गेलं. मग जेव्हा आपण रेशो हा घेतला 10/1, हा 10/1 जर घेतला तर इथं कुठेही युनिट दिसत नाही. म्हणजे ते जी व्हॅल्यू येते ती युनिटलेस असते. म्हणजे काय 5 नंबरचं काय, द रेशो ऑफ क्वांटिटीज two quantities is unitless. त्याचं एक्झाम्पल आपण वरती पाहिलेच आहे. इथे पण ग्रॅम होता, इथे ग्रॅम होता, ग्रॅम कॅन्सल झाला आणि रेशो हा 10/1 आला. याला कुठल्याही प्रकारचं युनिट असणार नाही, हे लक्षात ठेवा. आता हे जे प्रोपोर्शन आहे हे प्रोपोर्शन 2 प्रकारचं असतं. 2 प्रकारचे प्रोपोर्शन कोणते ते एकदा समजून घेऊ. पहिलं आहे डायरेक्ट प्रोपोर्शन. आता डायरेक्ट प्रोपोर्शन म्हणजे काय, समजा आपण एक नोटबुक घेतली आणि त्या नोटबुकची किंमत आहे
₹20. ओके, एक घेतली तर ₹20. समजा 4 घेतल्या तर 80. समजा 10 घेतल्या तर 200. म्हणजे काय झालंय, ही किंमत वाढत गेली तर ती पण वाढते, याला म्हणतात डायरेक्ट प्रोपोर्शन. किंवा ही किंमत कमी झाली की 10 होत्या तर ₹200 होते, 10 ऐवजी 4 घेतल्या तर ₹80 झाली, 4 ऐवजी 1 घेतली तर ₹20 झाली. म्हणजे अशा पद्धतीने ही किंमत कमी केली तर ही पण कमी होते, ही किंमत वाढवली, ही संख्या वाढवली तर इकडे पण ही संख्या वाढत जाते, याला म्हणायचं डायरेक्ट प्रोपोर्शन. दुसरा आहे इनव्हर्स प्रोपोर्शन. इनव्हर्स प्रोपोर्शन. समजा 2 माणसं आहेत आणि 2 माणसांमध्ये मला ₹100 वाटायचे आहेत. 2 माणसांमध्ये ₹100 वाटायचे आहेत, तर प्रत्येकाला किती मिळतील? ₹50. बरोबर आहे. हेच जर मला 5 माणसांमध्ये ₹100 वाटायचे असतील तर प्रत्येकाला किती मिळतील? ₹20. हेच मला 10 लोकांमध्ये वाटायचे असतील तर प्रत्येकाला किती मिळतील? ₹10. म्हणजे काय, ही किंमत जसजशी वाढत चालली आहे तसतसं ही किंमत कमी होत चालली आहे. इकडे वाढलं की ही कमी होते. ओके, इकडं कमी झालं की ही वाढणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने जे संबंध असतो, जे रिलेशन असतं, त्याला म्हटलं जातं इनव्हर्स प्रोपोर्शन. मग दोन्ही याचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. डायरेक्ट प्रोपोर्शन आणि इनव्हर्स प्रोपोर्शन हे लक्षात ठेवा. ओके, आता हे जे एवढं आपण बघितलं त्याच्यावरती आहे पहिला प्रॅक्टिस सेट 4.1. चला बघूया प्रॅक्टिस सेट 4.1. प्रॅक्टिस सेट 4.1. त्याचं पहिलं एक्झाम्पल, फ्रॉम द फॉलोइंग पेअर्स, फ्रॉम द फॉलोइंग पेअर्स ऑफ नंबर्स, find the reduced form of ratio, of first number to second number. फर्स्ट नंबर टू सेकंड नंबर यांचा रेशो आपल्याला काढायचा आहे. फर्स्ट नंबरचा सेकंड बरोबर काढायचा आहे. पहिली जोडी आहे 72, 60. 72 and 60. याचा रेशो काढताना काय करणार आपण? 72/60. सिम्प्लिफाय करूया. पहिले जर 4 ने भाग दिला, जे सोपं वाटेल त्याच्याने भाग आपण देऊ शकतो. इथे डायरेक्ट 12 ने पण देता येईल. 12 पंचे 60, 12 सकम 72, म्हणजे याला 6/5, म्हणजे 6:5. हा सिम्प्लिफाईड आहे, शेवटचा फॉर्म. नंतर सेकंड एक्झाम्पल आहे 38, 57. 38, 57. मग 38/57 19 ने जाईल. 19 2 जा 38, 19 3 जा 57, म्हणजेच काय आला हा 2/3, म्हणजेच 2:3. हा रेशो आहे. थर्ड आहे 52, 78. 52, 78. आता 52/78. आता समजा आपण 2 ने डिवाइड केलं तर काय होईल? 26 इथे येईल, बेत्रिक 6 आणि 9 18. ओके, परत आता इथे भाग द्यायचा असेल तर कशाने देऊ शकतो आपण? सरळ सरळ दिसते, 13 ने भाग जाईल. 13 26, 33 39, म्हणजे हा आला 2/3. म्हणजे शेवटचं जे सिम्प्लिफाईड रेशो असेल तो असणार आहे त्याचा 2:3. म्हणजे अशा पद्धतीने आपण रेड्यूस फॉर्म त्याचा काढू शकतो. Okay, now see the second example.
find the reduced form of the ratio of the first quantity to second quantity. फर्स्ट क्वांटिटीचा सेकंड क्वांटिटी बरोबर असणारा रेशो काढायचा आहे आणि तो रेड्यूस फॉर्ममध्ये पाहिजे. पहिलं 700 रुपीज अँड 308 रुपीज. याचं जर आपण काढलं तर काय उत्तर येईल? 700 अपॉन 308. याला 4ने डिवाइड करून पाहूया आपण. 4ने केलं तर काय होईल बघा. 4 7 जा 28, 2 रिमेनिंग, अगेन 4 7 जा 28. इथे 4ने केलं तर 4 1 जा 4, 30, 4 7 जा 28, 2 रिमेनिंग 25. इथे 7ने डिवाइड करता येईल परत. 7 1 जा 7, 7 1 जा 7. इथे 7 2 जा 14, नंतर उरले 35, 7 5 जा 35. म्हणजे याचा आन्सर आलं 25 अपॉन 11. देअरफॉर 25 as to 11. तुम्ही सिम्प्लिफाय करताना, भाग देताना कोणतंही द्या, 2ने द्या, 4ने, तुम्हाला जे सोपं वाटेल ते करायचं. फक्त शेवटी असं शिल्लक राहिलं पाहिजे की त्यांना कशानेच भाग गेला नाही पाहिजे. नंतर आहे 14 रुपीज सेकंड, 14 रुपीज आणि 12 रुपीज अँड 40 पैसे. आता एक लक्षात घ्या, दोघांचंही युनिट वेगळं आहे. रेशो काढताना आपल्याला पहिली अट आहे युनिट सारखं पाहिजे, रुपीज. इथे रुपीज अँड पैसे. मग याला एक काम करू आपण, याचे पैसे करून घेऊ. मग 1 रुपीज म्हणजे 100 पैसे. म्हणजे काय होईल, याला 100ने जर मल्टिपल केलं तर हे पैसे तयार होतात, 1400 पैसे. ओके. इथे काय होईल मग आता, याचं पण जर आपण केलं तर हा काय होईल, 1200 पैसे प्लस 40 पैसे. मग काय होईल 1400 आणि इकडे 1240. मग आता रेशो काढता येईल. रेशो काढताना कसं काढणार, 1400 140, हा गेला म्हणजे उरलं काय परत 140 अपॉन 124. परत 4ने डिवाइड करा. 4 3 जा 12, 4 1 जा 1, 4 3 जा 12, 2 रिमेनिंग 5 इज इक्वल टू 35 अपॉन 31. देअरफॉर रेशो इज 35 as to 31. ओके. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण त्याचं युनिट सारखं करून घेतलं, इथं पैसे पाहिजे शब्द, दोघांची ॲडिशन करावी लागेल. ओके. नाउ सी नेक्स्ट एक्झाम्पल्स. पुढचा आहे थर्ड. 5 लिटर अँड 250 मिलीलिटर. आता लिटरचे मिलीलिटर करायचे असेल तर 1000ने मल्टिपल करायचं. मग इथे काय होईल, 5 इंटू 1000 मिलीलिटर आणि इथे 2500 मिलीलिटर. मग इथे काय होईल, मग 5000 मिलीलिटर अँड मिलीलिटर. मग रेशो बघा आता, एक कॅन्सल, हा कॅन्सल, 25 1 जा 25, 25 2 जा 50 म्हणजे 2 अपॉन 1. म्हणजे रेशो आला 2 as to 1. युनिट सारखं करायचं. नंतर आहे 3 years 4 months, 3 years and 4 months. पुढचं आहे 5 years 8 months,
इयर्स 8 मंथ्स. आता एका वर्षाचे किती महिने असतात? 12. मग हे लिहिताना कसं लिहिणार? 3 × 12 + 4 मंथ्स. हे सगळे मंथ्स येतील. आता इकडे पण 5 × 12 + 8 मंथ्स. सगळे महिने करून घेतले आपण. मग काय होईल? 36 + 4 40 मंथ्स. आणि इथे 12 × 60 68 मंथ्स 68 मंथ्स. मग रेशो काढताना काय करणार? 40/68. 4 डिवाइड करून टाका. 10. इथे 4 × 1 = 4 4 × 7 = 28. म्हणजे इथे आला 10/17. therefore 10:17. या अशा पद्धतीने आपल्याला ते एक्झाम्पल सॉल्व करता येतात. आता बघूया पुढचं त्यातलं. पाचवं एक्झाम्पल आहे त्याचं. 3.8 kg and 1900 ग्रॅम. आता या केजीचं ग्रॅम करावं लागेल. म्हणजे काय होईल? 3.8 × 1000 ग्रॅम आणि इकडं 1900 ग्रॅम. याचं मल्टिप्लिकेशन केलं तर 38 आणि हे 3 0 1 2 3 आणि डेसिमल पॉईंट इकडून एक घर आहे. म्हणजे हे 1 आला, इथं आला. म्हणजे पुढचा 0 सोडून दिला तरी चालेल. म्हणजे 3.8 kgचं ग्रॅम किती होईल? मग 3800 ग्रॅम. आणि इकडं आहे ग्रॅम. मग काय होईल? 3800/1900. 19 × 1 = 19 19 × 2 = 38. 2/1. therefore 2:1. हा त्याचा रेशो येणार आहे. 6 नंबर. 7 minutes 20 seconds. 20 seconds. आणि दुसरा आहे 5 minutes 6 seconds. 5 minutes and 6 seconds. परत त्याला सगळ्यांचे सेकंद करून घेऊ आपण. मिनिटचे सेकंद. म्हणजे काय होईल? मग 7 एका मिनिटाचे 60 सेकंद. 7 × 60 + 20 seconds. इथे 5 × 60 + 6 seconds. टोटल किती दिलं तिथे? 420 + 20 seconds. आणि इथे 300 + 6 seconds. म्हणजे इथे होतील 440 seconds आणि होईल 306 seconds. अशा पद्धतीने सेकंड केलं. युनिट सारखं केलं मग रेशो करणं सोपं आहे. 440/306. 306. याला आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. रेड्यूस फॉर्ममध्ये आणावं लागणार आहे. आता याला आपण 2 ने डिवाइड करू शकतो. ओके. 2 ने डिवाइड केलं तर काय होईल? 2 × 2 = 4 2 × 2 = 4 0. इथे 2 नाही. 2 × 1 = 2 1 रिमेनिंग 5 2 × 5 = 10 आणि 2 × 3 = 3. म्हणजे उरले 220/153. आता याला परत कशाने डिवाइड करता येणार नाही. म्हणजे हा रेशो तसाच राहील. therefore 220/153. हा सिम्पलेस्ट फॉर्म असणार आहे. याच्यापेक्षा आणखी रिड्यूस करता येणार नाही.
थर्ड क्वेश्चन आता. Express the following percentages as ratios in the reduced form. reduced form मध्ये आपल्याला लिहायचे पर्सेंटेज. पहिला आहे 75:100, दुसरा आहे 44:100, थर्ड आहे 6.25%, फोर्थ आहे 52:100. ओके, सगळ्या व्हॅल्यू आता बघूया आपण सिम्प्लिफाय करता. याला लिहिताना कसं लिहिणार आपण? 75/100 डायरेक्ट दिसते 25ने भाग जाऊ शकतो किंवा 5ने द्या. 25 त्रिक 75, 25 चौक 100, म्हणजे हे आलं 3:4. इथे 44/100 2ने दिलं, 4ने दिलं तरी चालण्यासारखे. 4ने देऊया. 4 1 जा 4, 4 1 जा 4, 4 2 जा 8, 2 रिमेनिंग 4 5 जा, म्हणजे उत्तर आलं 11/25. 11:25. इथे आता पर्सेंटेज दिले म्हणजे काय? 6.25/100. 6.25/100. आता या ठिकाणी हे जर डेसिमल 2 काढून टाकायचे असतील तर 100ने मल्टिपल करावं लागेल, बरोबर आहे. म्हणजेच खाली सुद्धा 100ने, म्हणजे काय होईल? 625 × 100 × 100. 100 × 100. आता 25ने याला डिवाइड करून टाका. 25 चौक 100, 25 5 625, कारण तो 25चा वर्ग आहे. म्हणजे काय आलं? 25/400, म्हणजे हा रेशो आला 25:4. 25:4. इथे याला लिहिताना कसं लिहिणार? 52/100. 4ने डिवाइड करूया. 4 1 जा 4, 4 3 जा 12 अँड 25. 13/25. 13:25. हा सिम्पलेस्ट फॉर्म त्याचा येणार आहे, जे पर्सेंटेज दिलं आहे त्याचा. हा, इथे एक आपण आणखी करू शकतो. इथे 25ने याला पण भाग लावू शकतो. इथे आपण जे केलं ना, याच्या एक काम करा. इथे नको करू. आता परत या 25ने 100ला भाग जाईल. 25 1 जा 25, 25 4 जा 100, म्हणजे 1/16. हा सिम्पलेस्ट फॉर्म येईल त्याचा. 1:16 हा सिम्पलेस्ट झाला. इथे व्हिडिओ पॉज करा, पूर्ण एक्झाम्पल लिहा. यातला एक राहिला आहे की तो आपण घेऊ. बघा पुढची व्हॅल्यू काय आहे ती. 5 नंबर आहे 0.64%. मग याला करताना काय करणार आपण? 0.4 म्हणजे काय? 0.64/100. म्हणजे आपण 100 असतो. म्हणजेच याला परत आपण 2 डेसिमल काढायचं असेल तर काय करणार? 100ने मल्टिपल करणार. मग 64 × 100. इथं आता डेसिमल निघून गेला डायरेक्ट. × 100 दाखवायची गरज नाही आहे.
आता या ठिकाणी आपण डेसिमल पॉईंट काढतो. 100ने मल्टिपल केलं की डायरेक्ट 64 होणार आहे आणि इथे 100 आहेच आणि आणखी 100ने मल्टिपल करावं लागेल. मग आता सिम्प्लिफाय करूया. इथे 4ने डिवाईड जर केलं आपण तर किती येतं? 4ने डिवाईड जर केलं तर 16 येईल. इथे 25 उरला. परत 4ने जाईल. इथे 4 येईल. इथे 25 उरला. म्हणजे या ठिकाणी शिल्लक राहिला 4/625 दॅट इज 4:625. अशा पद्धतीने हे 5वं एक्झाम्पल आपण सॉल्व करू शकतो. ओके, या पद्धतीने 3 क्वेश्चन आपण कंप्लीट केले 4.1चे. पुढचे जे आहे 4 पासून 8 पर्यंत पुढच्या उद्याच्या पार्टमध्ये आपण पाहणार आहे.